ॲडव्हान्स एक स्टेप बाय स्टेप पुढे जात आहोत. सो बेसिकली स्टार्ट फ्रॉम द इम्पोर्टिंग ऑफ नमपाय अँड द पांडाज. पांडाज आणि नमपायची गरज आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टी इम्पोर्ट करणं गरजेचं आहे. सो मी या दोन्ही गोष्टी इम्पोर्ट केल्या. ओके, देन ॲरे इज इक्वल्स टू np.random.randint. आपण हे रँडम ॲरे वगैरे क्रिएट करण्यासाठी फंक्शन वापरतो, ते ऑलरेडी आपण शिकलेलं आहोत. देन इट विल बी स्टार्ट ॲट द 40, एंड विल बी ॲट द 60, आणि साईज असेल 8,5, म्हणजे 8 रो असतील आणि 5 कॉलम असतील. आणि ॲरे मी परत हे करतो आहे. सो ही रन केली असेल तर परत ना ॲरे जनरेट झालेला तुम्हाला दिसेल. इट विल टेक टाईम, बट डोंट वरी, एकदा रन होऊन जाईल सगळं. देन डेटा फ्रेम, हा जो ॲरे आहे तो मला डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो डी एफ इज इक्वल्स टू pd.data frame अँड ॲरे. परत डी एफ कॉल केली. सो जी काय डी एफ जे काय तुमचा ॲरे होता ना, तो ॲरे डी एफमध्ये कन्वर्ट झालेला दिसेल. राईट, झालं हे क्लिअर इथपर्यंत? आता या क्रिएट झालेल्या ॲरेला तुम्हाला कॉलमला नाव द्यायचे. सो आपण कॉलमला नाव देण्यासाठी वी आर युझिंग कॉलम्स इज इक्वल्स टू. ओके, लिस्ट असेल, हे आपण लिस्ट जर वर्ड वापरत असेल तर हे असं मेन्शन करतो. आणि जर आपण जर ॲक्च्युली कॉलम्स इज इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर देत असेल तर 1 2 3 4 असे ना सेपरेट एलिमेंट देतो, लाईक ए कोमा बी कोमा समथिंग लाईक दॅट. सो दॅट इज सिम्पल डिफरन्स, बट बोथ हॅविंग द सेम मिनिंग. ओके, सो आता आपण नाव देत आहोत कॉलम्सला. डी एफ इज इक्वल्स टू p.data frame, हा ॲरे इथं कॉल केला, कोमा कॉलम्स इज इक्वल्स टू, कारण कॉलमला नाव देत आहोत, लिस्ट ऑफ ABCD. कॉलमचे नाव काय असतील ABCDE. ओके, आय एम रनिंग द सेल, यू कॅन सी द आउटपुट, सी रिझल्ट्स. आता यामध्ये तर सगळ्या व्हॅल्यू ऑलरेडी आहेत तिथे अवेलेबल, बट आपल्या यूज केसला सूट होण्यासाठी आपण ना मिसिंग व्हॅल्यू क्रिएट करणार आहोत. सो मिसिंग व्हॅल्यू पहा कुठे क्रिएट करतोय. सो df.iloc, iloc स्टँड फॉर इंडेक्स व्हॅल्यूज राईट. आपण इन्स्टेड ऑफ पासिंग द ॲक्च्युअल व्हॅल्यू वी आर गोइंग टू पास द इंडेक्स व्हॅल्यू ऑफ दॅट एलिमेंट. सो 1,1 काय असेल सांगा. 1,1 फास्ट वन रो वन कॉलम. काय हे 0 हे 1 56. 0 1 किती 56. 56. ओके, आपण चेक करूत, मी ते लिहून घेतो, नंतर आपण क्रॉस चेक करू, डोंट वरी. 2,1 56. आर यू शुअर? नाही. Yeah. किती मग सांगा लवकर. 42. हां 2,1 2 रो 1 कॉलम. अथर्व 56 ना. ठीक आहे, नाही. बघा लवकर सांगा, विचार करून. 2 रो 1 कॉलम. या सी वाला आणि फर्स्ट वाला. रो कॉलम, हा फर्स्ट रो असतो, हा कॉलम असतोय. मग कॉलम 1 म्हणल्यावर सी कसं जाईल? सर वेगळं वेगळं काय गांजा ओढतोय, काय म्हणतोय, नीट क्लिअरली बोल पुष्कर. सर नेटवर्क इश्यू होता. ओके, मी मला असं का बोलतोय म्हटलं. फास्ट 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 सांगा, चुकलं ते काय अडचण नाही, खाली आहेत आन्सर माझ्याकडे, डोंट वरी. 47. 47. ओके ठीक आहे, पुढे सांगा. 3,3 हे लगेच येते, हां सगळ्यांना लगेच येते. 53. 53. ओके, मागच्याला प्रॉब्लेम काय होता मग. आता हे थोडं विचार करून सांगा. रो विल बी स्टार्ट फ्रॉम 2 to 5 अँड कॉलम विल बी ओनली 2. रो 2 to 5 आणि कॉलम सेकंड असेल. 59. कॉलम सेकंड असेल. 42, 53 and 59 and 53. किती किती परत परत 2 to 5 ना. हां, मग 2 to 5 म्हणजे 5 सोडतात, 4 पकडतात. हां मग 42, 53 and 59. ओके 3 ठीक आहे. आन्सर तुमचे
हे आता पोझिशन आपल्याला चेक करायला लागेल. सी फर्स्ट म्हटलं तर आपण 56 म्हणजे इथं बरोबर आहे. देन आपण काय म्हटलं 47 इथं, ते पण बरोबर आहे. देन आपण म्हटलं 53 इथं. ओके. आणि नेक्स्ट आपला क्वेश्चन होता आय थिंक सो हा बरोबर 2 to 5 आणि 5. सो आन्सर दिलं होतं काय 42, 53 आणि 59 म्हणजे 2 to 4 पर्यंत. 2 to 4 पर्यंत. हा चेक करा कसा आला जनरेट झाला. हा काय आहे याचा इंडेक्स 3,3 आहे का 0 1 2 3 राईट 3,3. सो 3,3 काय होता 53. सो लेट्स चेक 51च्या अलीकडचा. एक मिनिट हे 51च्या अलीकड जस्ट वेट. वरून 4 नंबर 1 2 3 4 हा बरोबर ठीक आहे बरोबर. म्हणजे इंडेक्सिंग समजले तुम्हाला की सेल मी रन करून घेतो. सो मिसिंग व्हॅल्यू क्रिएट झालेले असते. फाईन. देन df.describe या फंक्शनचा यूज काय कोणी सांगेल. ते कॉलम वाईज डेटा डिस्क्राईब करतं, म्हणजे टोटल काउंट किती डेटाचा ते कॉलम वाईज देतं. राईट. इट त्याच्यानंतर विल गिव्ह त्याच्यात स्टॅटिस्टिकल मिनिमम डिटेल्स ऑफ ईच अँड एव्हरी कॉलम विथ रिस्पेक्ट टू डेटा फ्रेम. 55% 75% ऑफ डेटा. हा राईट. सो रिझल्ट्स आर हिअर. त्यानंतर सपोज इथं मिसिंग व्हॅल्यू आहेत कुठेतरी. हे DF विसरा काही वेळासाठी. इथं विसरा इथं या म्हणजे ओके. मी परत DF खाली कॉल करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. मिसिंग व्हॅल्यू आहेत. येस. ओके. सो आता आपण काल शिकले की मिसिंग व्हॅल्यू सोबत डील कसं करायचं. सो देअर आर फ्यू मेथड्स टू डील विथ द मिसिंग व्हॅल्यू. जस्ट अ मोमेंट. ओके. सो बेसिकली ज्या मिसिंग व्हॅल्यू आहेत त्या चेक केल्या आपण. त्यानंतर डिस्क्राईब पण करून घेतलं. स्टॅटिस्टिकल डेटा पाहिला डेटा फ्रेमचा. ओके. नाव वी वॉन्ट टू फिल द मिसिंग व्हॅल्यू. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं की मिसिंग व्हॅल्यूसोबत डील कसं करायचं. ओके. फिक्स क्वेश्चन असतात इंटरव्ह्यूमध्ये. जर MLचे प्रोजेक्ट्स किंवा पायथन किंवा मशीन लर्निंग या गोष्टी जर तुम्ही माहीत आहे असं म्हणत असाल तर दे विल डेफिनेटली गोना आस्क हाऊ टू डील विथ द मिसिंग व्हॅल्यू, किंवा तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये मिसिंग व्हॅल्यूसोबत कसं डील केलं, किंवा हाऊ टू डील विथ द आउटलायर. असे क्वेश्चन नक्की फिक्स होतील. सो बी प्रिपेअर्ड विथ द आन्सर्स. देन नेक्स्ट त्या व्हॅल्यू तुम्हाला फिल करायच्यात. आता पहा देअर आर मल्टिपल मेथड्स टू डील विथ द मिसिंग व्हॅल्यू. कोणी सांगेल आपण कोणकोणत्या मेथड्स पाहिल्या मिसिंग व्हॅल्यूसोबत डील करायच्या काल. हा सांगतो सर. सांगा. कॉलम रो ड्रॉप DF डॉट ड्रॉप. त्याच्यानंतर मग आपण त्याच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रो किती रो हे करायचे ते लिहितो. त्यानंतर DF डॉट ड्रॉप कॉलमचं नाव. त्याच्यानंतर ड्रॉप NA त्याला आपण थ्रेश व्हॅल्यू हे देतो. त्याच्यानंतर मीन मेडियन मोडवाला. ओय काय सांगतो तू. मी म्हणतोय आपण आय एम आस्किंग हाऊ टू डील विथ द आउटलायर. आउटलायर सोबत सॉरी हाऊ टू डील विथ द मिसिंग व्हॅल्यूज. फर्स्ट म्हणजे ड्रॉप तर आहे, ड्रॉपिंग डेटा किंवा ड्रॉपिंग द रो किंवा कॉलम. आय कॅन ॲग्री दॅट इज द फर्स्ट मेथड. हा ड्रॉप NA. बाकी थ्रेश व्हॅल्यू वाला 2 टेक्निक्स आहेत. इम्प्युटेशन वाली कुठे सांगतो तू. फर्स्ट ड्रॉपिंग, दुसरी इम्प्युटेशन कुठे सांगितलं. दुसरी. अरे 2 पार्ट्स आहेत मिसिंग व्हॅल्यूला डील करायचं. पहिली आहे ती डायरेक्ट तुम्हाला ना डेटा डिलीट करायचा. ओके. हा ड्रॉप वाली. बट वी नेवर डिलीट द डेटा कारण डेटा ना इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग देर आर ऑल्सो सेकंड मेथड वी कॅन इम्प्यूट मिसिंग व्हॅल्यू बाय युझिंग मीन मेडियन मोड. हां मग हे कोण सांगायचं. हा ओके. मी इम्प्यूट करणं म्हणजे पण डील करणंच आहे ना. हा ओके. हा ते मी आउटलायर आणि याच्यासोबत कन्फ्युज होऊन गेलो. मी आउटलायर मध्ये पण मेथड्स आहेत. याच आउटलायर मध्ये पण तुम्हाला यू कॅन रिप्लेस विथ द मीन मेडियन मोड स्टॅटिक व्हॅल्यू अप्पर टेल लोअर टेल देन दिस अँड दॅट.
लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. आपण पाहूत आउटलायर आल्यानंतर. ओके, आता आपण याच्याबद्दल पाहिलं फक्त हे मिसिंग व्हॅल्यूज मिसिंग बद्दल व्हॅल्यू होतं ना, मी पण तिथे लिहून दोघांमध्ये ठेवलं. काही गोष्टी कॉमन आहेत. तुम्हाला मीन, मीडियन, मोड किंवा स्टॅटिक व्हॅल्यू यांना रिप्लेस करतात ते मिसिंग आणि आउटलायर. आपण पाहू पुढे आउटलायरमध्ये डिटेलमध्ये. सध्या फक्त मिसिंग व्हॅल्यू पुरतं पहा. ओके, Yes, sir. डी एफ डॉट फिल येणे आणि मी ते स्टॅटिक व्हॅल्यूने फिल करतो. स्टॅटिक म्हणजे एनी रँडम व्हॅल्यू. मी तर 22 घेतोय. डी एफ डॉट फिल येणे 22 किंवा इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू. इन प्लेस इज इक्वल्स टू म्हणजे ते चेंजेस Save होतील. सेव्ह करतं. बरोबर. सो आता मी रन करतो सेल. पहा जिथं जिथं मिसिंग व्हॅल्यू होत्या वरती पहा, इथं जिथं मिसिंग होत्या तिथं ना 22ने रिप्लेस झालेलं दिसेल तुम्हाला. रनिंग द सेल, यू कॅन सी द रिझल्ट. झाले चेंजेस? येस सर. पुढे पहा, मी परत डी एफ कॉल करतोय. ऑलरेडी चेंजेस तुम्हाला माहिती आहे 22 आहे. ओके, आता मला दुसरी केस यूज करायचे. पण इथं पाहिलं तर ऑलरेडी ना तिथं 22 इम्प्यूट झालेलं आहे. बरोबर. मला आणखी मिसिंग व्हॅल्यू क्रिएट करायची आहे त्याच ठिकाणी. सो ही परत मी सेल रन करतोय. मिसिंग व्हॅल्यू क्रिएट होतील. झाल्या? येस. ओके, आता मी ना फिल येणे वगैरे काय यूज, आय मीन इन प्लेस यूज करत नाही. विदाउट इन प्लेस यूज करून मी ट्राय करतोय. झालं? सेव्ह झाले चेंजेस? कुठे आहेत? कुठे आहेत ओके, changes? हा हा, नाही झाले. ओके, जागा हो झोपू नको. आता तर 10:46 झालेत. परत डी एफ मी कॉल करतोय. चेंजेस तर आहेत आपल्याला माहिती आहे, कारण इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू केलं नाही, त्यामुळे चेंजेस सेव्ह होणार नाही. हा, बरोबर. नाव कमिंग टू द मेन थिंग. ठीक, हे तर झालं की जिथे जिथं मिसिंग व्हॅल्यू आहेत ना त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही फिलअप करून टाकाल. ओके, पण ॲझ्युम करा तुमच्याकडे डेट आहे जो आपण अगोदर पाहिला होता. त्यामध्ये आय थिंक मेडिकल इन्शुरन्सचा पण आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये कॉलम्स आहेत, BMI असेल, एज असेल, सेक्स असेल किंवा असे मल्टिपल्स कॉलम आहेत. ओके, सो एज न्यूमेरिकल डेटा आहे, राईट. सेक्स हा कॅटेगरिकल डेटा, मेल फिमेल. ओके, आणि त्या केसमध्ये जर तुम्ही रिप्लेस करत असाल मिसिंग व्हॅल्यू सगळ्या एक असे ना स्टॅटिक नंबरनं, आय कॅन ॲझ्युम दॅट एज तुम्ही 25ने रिप्लेस करतात, देन BMI पण 25ने रिप्लेस करतात आणि सेक्स पण 25ने रिप्लेस करतात. हाऊ इट्स पॉसिबल? पॉसिबल नाही ना? नॉट पॉसिबल. ओके, सो मग त्या केसमध्ये आपल्याला पर्टिक्युलर कॉलम सिलेक्ट करावे लागतील आणि त्याला तिथं ना डील करावं लागेल स्पेसिफिक कॉलमसोबत. मे बी वी विल डील विथ दिस सेक्ससोबत आपण मोडनं डील करू आणि जे काही इंटेजर और फ्लोट डेट आहे त्यासाठी आपण दुसऱ्या वेने डील करू. ओके, एज असेल, BM असेल त्यासोबत, लाईक मीन, मीडियन किंवा स्टॅटिक व्हॅल्यू जे काय असेल त्याचं. सी, मग मी स्पेसिफिक कॉलम पकडतो आता बी नंबरचा और बी. DF ऑफ बी डॉट फिल येणे 25 म्हणजे ज्या काय स्टॅटिक व्हॅल्यूनं मी रिप्लेस करत आहे ते, कोमा इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू. ओके, म्हणजे बी नावाचा कॉलम तो मला 25 व्हॅल्यूनं फिल करायचा आहे, पण कुठं जिथं जिथं मिसिंग व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी मला 25नं तो फिल करून टाकायचा आहे. झालं? बी 25. येस. प्रिव्हियसली देअर वॉज नॅन मीन्स मिसिंग नॅन. बरोबर. येस. नेक्स्ट, DF ऑफ सी डॉट फिल येणे 0 कोमा इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू. या केसमध्ये सी नावाचा कॉलम असेल, 0नं फिल करायचं, इन प्लेस इज इक्वल्स टू म्हणजे चेंजेस सेव्ह होतील आणि कुठं तर जिथं जिथं मिसिंग व्हॅल्यू आहेत त्या 0ने झालं रिप्लेस. येस सर. ओके, ओरिजिनल फॉर्म पाहायचं असेल तर पहा, ओरिजिनल डेटा असा होता 000 म्हणजे नॅन नॅन नॅन, इथं 000 आलं. ठीक आहे, पुढे डी नावाचा कॉलम 1.0 रिप्लेस करायचा आहे. सो सेम थिंग हॅपन्स हिअर अँड 1.0 फॉर मिसिंग व्हॅल्यू. देन DF मी कॉल करतोय, ही अशी DF आहे सध्या. ओके, मला आणखी ना यामध्ये चेंजेस करायचे किंवा आणखी काही एक्झाम्पल्स तुम्हाला घ्यायचे, त्यामुळे मी परत मिसिंग व्हॅल्यू क्रिएट करतो. इथं परत मिसिंग व्हॅल्यू क्रिएट केल्या आणि आता जे मी डिस्कस केलं की आपण मीन वगैरे रिप्लेस करतो, तर कसं रिप्लेस करतात पहा. DF ऑफ बी म्हणजे हा कॉलम असेल बी नावाचा, कशानं रिप्लेस करायचा आहे, आय मीन कशानं मिसिंग व्हॅल्यू फिलअप करायच्यात, फिल DF ऑफ बी डॉट मीन. ओके, बी नावाचा जो कॉलम आहे डेटा फ्रेममधला त्याचा मीन काढून त्या मीननं मला बी कॉलममधल्या मिसिंग व्हॅल्यू फिलअप करून ते चेंजेस सेव्ह करायचे. आय एम रिपीटिंग माय पॉईंट. बी नावाचा कॉलम, ठीक आहे, बी कॉलमचा मीन कॅल्क्युलेट करून जिथं जिथं मिसिंग व्हॅल्यू आहेत, ओके, त्या ठिकाणी या मीननं मला बीमध्ये त्या मिसिंग व्हॅल्यू रिप्लेस करायच्यात किंवा इम्प्यूट करायच्यात आणि हे सगळे चेंजेस मला सेव्ह करायचे. क्लिअर?
येस सर. So you can see results, mean. ठीक आहे. आता असं कोणीतरी म्हणेल हे असं कसं झालं सांगतो. 50 अलीकडले नॅन व्हॅल्यू होती म्हणजे मीन हा होता क्लिअर, पण बाकी सगळे असे होते 57.0 56.0 होते. सो त्यांनी काय नाही एक्स्ट्रा 0 लावलेत, बाकी देअर विल बी नो बिगर चेंज. 46.000 46.0 आय थिंक देअर इज नो चेंज राईट. येस. ओके. Yes, sir. सो दॅट इज अ मेन रिझन की मीन रिप्लेस का करतो किंवा कसं केलं. पुढे पहा, मला मेडियन काढायचा असेल स्पेसिफिक कॉलमचा. सो df ऑफ ए डॉट मेडियन म्हणजे ए नावाचा कॉलम जो काय त्याचा मेडियन तुम्हाला पाहायला भेटेल. सो इट्स 44 राईट. सो सपोज इफ आय वॉन्ट टू क्रिएट अ न्यू कॉलम अँड ऑल्सो नीड टू क्रिएट द मिसिंग व्हॅल्यू इन द सेम कॉलम, हाऊ आय कॅन डू दिस. लेट्स सी. df ऑफ हा कॉलमचं नाव आहे न्यू. ओके. देन कॉलममध्ये कंटेंट काय आहे किंवा व्हॅल्यू हे कंटेंट असेल आणि एक मी त्यात मिसिंग व्हॅल्यू क्रिएट करतो np.nan. ओके. सेल रन केली, न्यू नावाचा कॉलम झाला तयार जो की ओरिजिनल डेटा फ्रेममध्ये ॲड झाला आणि प्लस इथं मिसिंग व्हॅल्यू पण क्रिएट झाली आहे. क्लिअर. आता ही Yes. जी काय मिसिंग व्हॅल्यू क्रिएट झालेली आहे मला ही मिसिंग व्हॅल्यू या कॉलमच्या मेडियननं रिप्लेस करायचे. सो त्याचं लॉजिक किंवा कोड खाली आहे. df ऑफ न्यू डॉट फिल इन ए df ऑफ न्यू ओके डॉट मेडियन म्हणजे या कॉलमचा मेडियन काढला. ओके. कोमा इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू आणि मेडियन काढून जिथं मिसिंग व्हॅल्यू या कॉलममध्ये ती रिप्लेस करा और इम्प्यूट करा. सो रिझल्ट्स आर हिअर. झाली रिप्लेस 34. येस. देन सपोज सी नावाचा कॉलम आहे. ओके. आणि याचा मोड बघायचं आहे कोणती मोस्ट आय मीन टू से हा जो कॉलम आहे ना df ऑफ डॉट सी मोड आणि 0 मी दिलं आहे. सो 0 इंडिकेट्स तर कोणता मोड आहे राईट. सो इट्स शोईंग 44. कोणी सांगेल 44 का आला. सी नंबरचा कॉलम पहा आणि मोड सांगा 44 का आला. यू कॅन यूज युअर लॉजिक. हा सी नंबरचा कॉलम. सर ती आपण जसं अल्फाबेटिकलच्या ऑर्डर मध्ये Right. पाहिलं होतं त्या याच्यात तसं छोटा 44 number पहिल्यांदा येतं म्हणून. हा छोटा नंबर पकडला. So the First, value will be the 44. occurrence वाला. And now I want to fill the missing values by 44. ज्या का मिसिंग व्हॅल्यू होते त्या मला 44 इम्प्रूट करायच्या. सो त्याचा कोड हा आहे हा. सो रिझल्ट्स आर हिअर. झालं रिप्लेस 44 ना. हा. ओके. पुढे पहा. आता तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू जर एखाद्या कॉलमची चेक करायची असेल तर काय करू शकता. हा न्यू नावाचा कॉलम आहे मला याची मॅक्झिमम व्हॅल्यू चेक करायची. सो आय कॅन यूज वन थिंग और आय कॅन डू वन थिंग. सो df डॉट कॉलम नेम df ऑफ कॉलम नेम डॉट मॅक्स. सो तेच यूज केलं. df डॉट न्यू df ऑफ न्यू डॉट मॅक्स म्हणजे न्यू कॉलममध्ये जी काय मॅक्झिमम व्हॅल्यू असते ना ती व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळेल जी की मॅक्स असेल. सो मॅक्झिमम व्हॅल्यू विल बी 56. मिनिमम व्हॅल्यू चेक करायची असेल तर तेच लॉगिच फक्त तुम्हाला मीन यूज करायला लागेल. ओके. अँड द मिनिमम व्हॅल्यू विल बी द 1. नेक्स्ट हाऊ वी कॅन ॲड द रोज इन डेटा फ्रेम. ओके. कॉलम ॲड करणं तर झालं ना माहिती. न्यू कसं ॲड केला ते. हो सर. ओके. देन आता ना मी रो ॲड कशी करायची सांगतो. सो ॲड रो इज इन डेटा फ्रेम. ही ओरिजिनल माझी डेटा फ्रेम होती. ओके. पण ही आपली आता कामाचं नाही. सो मी वरनं घेतो डेटा फ्रेम ही वाली जी की कामाची आहे. ठीक आहे. सो कॅरी फॉरवर्डिंग द सेम डेटा फ्रेम इथं. ओके. काय अडचण नाही किंवा इथं मी दुसरी क्रिएट केली आहे. फाईन. आता पहा ही माझी ओरिजिनल डेटा फ्रेम आहे. ह्याचा शेप किती आहे. शेप किती 8x5 इथंच लिहिले ना. 8x5. मग त्याला पण मी शेप इनपुट ॲज हा, इथं दिलं तेच तरी पण तेच पाहून सांगितलं होतं. ओके. पाहायला पण मग इतका वेळ
फाईन. पहा, माईक माईक चालू करून ठेवा बोलायचं असेल तर. डिक्ट 1. ओके, एक डिक्शनरी आहे आणि डिक्शनरी इज नथिंग बट व्हॅल्यू कॉम्बिनेशन ऑफ द की अँड द व्हॅल्यू पेअर. सो की विल बी ए, व्हॅल्यू विल बी 10, Key value. की विल बी बी, व्हॅल्यू विल बी 10. सिमिलरली इट हॅपन्स अप टू ई. ई विल बी की अँड व्हॅल्यू विल बी 56. सो या ठिकाणी आपण ए जो असेल तो तुमचा कॉलमचं नाम होईल आणि बी आय मीन 10 जे असेल ना ते त्याची व्हॅल्यू होईल. ओके, सो यू कॅन सी द रिझल्ट. आणि डिक्शनरी मी डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट करतो. आपण ऑलरेडी पाहिले फर्स्ट लेक्चरमध्ये की हाऊ वी कॅन कन्वर्ट द डिक्शनरी इन टू डेटा फ्रेम. फॉर दॅट वी नीड टू असाइन वन व्हेरिएबल pd.dataframe, then need to call the previous variable, that is dict1, and run the cell. ठीक आहे, हे बघा नाही खालचं नाही, खालचं दुर्लक्ष करा. आपण 32 सेल इथं रन केली आता 33 आले. ओके, ते खालचं ते वेगळं दिसेल सोडा. ही 54 नंबरची सेल आहे, मी सांगतो पुढे. हे क्लिअर झाली पर्यंत. ही DF1 आपण तयार केली आणि ही DF2 बनवली. ओके, आता हा एक रो आहे आणि हे 7 रो आहेत. मला जर या रो सोबत हा मर्ज करायचा असेल तर पहा लॉजिक काय यूज करता येते. सो आय एम युझिंग कॉनकॅटिनेट फंक्शन. PD डॉट हे आपण कॉनकॅटिनेट पाहिलं होतं फंक्शन पाहताना, आठवत असेल तर. NP डॉट कॉनकॅटिनेट नंपायमध्ये. सो पहा, इम्पोर्ट नंपाय एज NP, इम्पोर्ट पांडाज एज PD. ओके, हे तुमचं DF आहे, जे वरचं घेतलं ते आहे. हे DF2 आहे, जे मी ही सेल घेतली ती DF2 DF1. क्लिअर. DF1 याच्यावरती आहे, DF2 हे आहे डिक्शनरीवाला. आता मी काय करतोय, DF1 इज इक्वल्स टू DF1मध्ये DF2 कॉन्कॅटिनेट करतोय. सो DF1 एक व्हेरिएबल असाइन केला इज इक्वल्स टू PD डॉट कॉन्कॅटिनेट. आणि कोणत्या दोन गोष्टी कॉन्कॅटिनेट, तर डेटा फ्रेम 1 आणि डेटा फ्रेम 2 मी कॉन्कॅटिनेट करतोय. ओके, कोमा इग्नोर इंडेक्स इज इक्वल्स टू ट्रू, म्हणजे इंडेक्स वगैरे काय असेल तर तो इग्नोर करेल आणि नवीन इंडेक्स जो काय असेल तो दोघांसाठी कॉमन यूज करेल. इग्नोर इंडेक्स इज इक्वल्स टू ट्रू अँड प्रिंटिंग द DF. सो रिझल्ट विल बी ऑन अप्पर साईड. सी, आणखी गोष्ट सांगतो, मी फक्त रो ॲड करत होतो. सो माझं काम झालं रो ॲड करायचं. बट देअर विल बी लॉट ऑफ मिसिंग व्हॅल्यू हॅज बीन क्रिएटेड. ॲड झाला 8 नंबरला, झाला का नाही. अगोदर 7 पर्यंतच होते बरोबर. आणि हे इथं ॲड झाला आणि हे आहे ते बाकी एक्स्ट्रा क्रिएट झालं. रिझन मी सांगतो, कारण दोघांचे कॉलम नेम वेगळे आहेत. चेक करा. त्यामुळे त्यानं 1 2 3 4 आणि आहे ABCD. सो हाऊ म्हणजे 0ची व्हॅल्यू यामध्ये कशी अपेंड होईल, बरोबर आहे ना. सो दॅट इज अ रिझन की त्यानं ना नवीनच कॉलम क्रिएट केले आणि नवीन कॉलम जिथं ॲड केलं. ओके, बट इफ आय एम पासिंग द सेम कॉलम नेम इट विल डेफिनेटली गोइंग टू अपेंड इन दिस, म्हणजे ॲड होईल त्यामध्ये. क्लिअर. थोडी वेगळी केस होती. आणि महत्त्वाची गोष्ट, सपोज मी अपेंड नावाचं फंक्शन जर यूज करत असेल या केसमध्ये तर एरर येतोय. रिझन सांगतो मी. आमच्या वेळेस म्हणजे प्रिव्हियसली अपेंडच आहे ना. येस, इट्स वर्किंग. लेट मी चेक वन्स अगेन. इट्स कॉन्कॅटेंट और अपेंड. राईट, इट्स वर्किंग. ओके, आणि सांगतो जर तुमच्याकडे जर अपडेटेड व्हर्जन असेल तर त्या केसमध्ये हे रन होणार नाही. इथं एरर पण येऊ शकतोय. एरर आल्यानंतर त्याचं रिझन सांगतो. मे बी दिस कॅन बी ऑल्सो पॉसिबल रिझन. इफ यू वॉन्ट टू यूज द अपेंड फंक्शन, जर तुमच्याकडे एरर येत असेल बट तुम्हाला जर यूजच करायचं असेल अपेंड फंक्शन, ओके, तर यू विल नीड टू इन्शुअर दॅट यू आर युझिंग व्हर्जन ऑफ पांडाज अर्लियर दॅन 2.0. पांडाजचं जे काही अपडेटेड व्हर्जन आहे 2.0च्या नंतरचे ते ना अपेंड फंक्शनला सपोर्ट करत नाहीत या सिनारिओमध्ये. ओके, अपेंडिंग दोन डेटा फ्रेमचे एकमेकात ॲड करण्यासाठी किंवा अपेंड करण्यासाठी पांडा 2.0च्या पुढचे नवीन व्हर्जन सपोर्ट करत नाही. ओके, ॲज द अपेंड मेथड वॉज डिप्रेशिएटेड अँड रिमूव्ह इन द व्हर्जन 2.00. ओके, जे काही याच्या पुढचे व्हर्जन आहेत त्यातलं रिमूव्ह केलेलं आहे. इफ यू आर युझिंग द ओल्डर व्हर्जन ऑफ पांडाज, हिअर हाऊ द अपेंड मेथड वर्क्स. ठीक आहे, जर वर्क करायचं असेल तर ही मेथड आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर 2.0 पांडाचं व्हर्जन असेल तर त्या केसमध्ये हे वर्क करेल. अदरवाईज जर नवीन व्हर्जन असेल तर इट कॅन बी फेल. ओके, लक्षात ठेवा. नोट. ओके, सो हे होतं हाऊ यू कॅन ॲड द रोज इन दॅट. क्लिअर. ओके, आपण अपेंड आणि कॉन्कॅटिनेटनं पाहिलं. आता आणखी आहे दुसऱ्या काही मेथड्स, त्या आपण डिस्कस करू. जस्ट वेट. ओके,
let's see how we can add the row and column in the data frame. ओके, ऑलरेडी कवर झालेलं आहे लास्ट फाईलमध्ये. प्लस आपण या अगोदर पण पाहिलं की कॉलम वगैरे कसे ॲड करतात आणि रो कसे ॲड करतात. आपण यामध्ये काही डिफरंट मेथड आहेत, एक्स्ट्रा मेथड्स आहेत, बोनस समजा. सो आय एम ॲडिंग अ फ्यू मेथड्स अँड स्ट्रॅटजीज आर हिअर. ॲडिंग रोज इन डेटा फ्रेम. सो फर्स्ट पहा, डिस्प्ले फंक्शनचा यूज करून आणि लेंथ फंक्शनचा यूज करून तुम्हाला मर्ज करता येईल, एखादा रो ॲड करता येईल. ठीक आहे, पहा डिक्शनरी आहे, कीज आहे डिक्शनरीच्या, कंपनी नेम, लोकेशन आणि रोल. आणि कंपनी नेमचं लाईक TCS, Amazon, HSBC and the Sybase. Location पुणे, हैदराबाद, अगेन हैदराबाद, पुणे. रोल विल बी लाईक ML engineer, ML scientist and ML scientist. ओके, तुम्ही ज्या या 3 कंपन्या पाहताय, या कंपन्यांच्या 3 ऑफर काउंटर माझ्याकडे होत्या. ही कंपनी पाहता, त्या कंपनीमध्ये मी ऑलरेडी काम केलं आहे. आणि आणखी कंपनी ॲड करायची असेल तर यू कॅन ऑल्सो ॲड GS Lab here. Okay, so those are the company I have worked or I have taken the offer. Now come here, location will be as you know, then role will be the same. df is equals to p dot data frame dot date display df. मी df ना डिस्प्ले करतोय, एक एक फंक्शन सांगतोय, नंतर ॲट द लास्ट आउटपुट दाखवतो. ओके, ही जी आहे तुम्हाला डेटा फ्रेम इथं हे डिक टू डेटा फ्रेम कन्वर्जन झालं. मी नंतर डिक्शनरी आहे ती इथं डिस्प्ले केली, म्हणजे तुम्हाला रिझल्ट्स भेटले. ओके, पहा आता मी काय ॲड करतो आहे. ओके, या कंपनीचा माझा अर्थार्थी संबंध नाही. ओके, जस्ट ॲडिंग अ एक्झाम्पल. ठीक आहे, सो ॲडिंग अ कंपनी नेम, लोकेशन अँड डेझिग्नेशन. सो इन अ सेम फॉर्मॅट, कंपनी नेम, लोकेशन आणि रोल किंवा डेझिग्नेशन. ओके, df.loc, लेंथ ऑफ df.index. पण कुठे ॲड करायचं, जिथं ना सगळ्याचा इंडेक्स संपतो आहे, जिथं संपत आहे ना त्या ठिकाणी लास्टला हे तुम्ही ॲड करून घ्या. सो डिस्प्ले df अँड रिझल्ट्स आर हिअर. हे इम्पोर्ट करायला लागेल, डोंट वरी, एरर इन आय नो. ठीक आहे, त्यानंतर ही सेल रन केली तर तुम्हाला ना लास्ट रो हा ॲड झालेला दिसेल. त्यामध्ये विप्रो, पुणे अँड द डेटा सायंटिस्ट. लेट्स सी, यू कॅन सी विप्रो हॅज बीन ॲडेड ॲट द लास्ट. क्लिअर? Yes, sir. ओके, जो ओरिजिनल डेटा फ्रेम पहा तुमची, ज्यामध्ये विप्रो नव्हतं, 4च कंपन्या होत्या. ओके, सो दॅट्स अबाउट हाऊ वी कॅन ॲड द रो इन डेटा फ्रेम बाय युझिंग द लेंथ अँड बाय युझिंग द डिस्प्ले फंक्शन. ठीक आहे, पुढे वॉन्ट टू ॲड अ रो ॲट द स्पेसिफिक पोझिशन ऑर ॲट द इंडेक्स. तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफिक पोझिशनला किंवा इंडेक्सला जर रो ॲड करायचं असेल तर कसं ॲड करतात पहा. एक रँडम ॲरे क्रिएट केला, त्या ॲरेला मी डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट केलं, त्याला लेबलिंग केलं कॉलमला. सो हे असं काहीतरी तयार झालं. ओके, आफ्टर दॅट सपोज इफ आय वॉन्ट टू ॲड द रो ॲट द 4th इंडेक्स. ओके, 4थ्या इंडेक्सला किंवा 8व्या इंडेक्सला मला काय ॲड करायचं असेल. ओके, तुमची इच्छा खूप कुठे ॲड करा. ओके, सो या ठिकाणी मी काय केले सांगतो. मी ना 8व्या इंडेक्सला ॲड केलं ॲट द लास्ट. बट तुमची इच्छा, मी इंडेक्स चेंज करतो. अगोदर 8व्याला ॲड करून दाखवतो, नंतर 4थ्याला ॲड करतो. ठीक आहे, सो सपोज इफ आय वॉन्ट टू ॲड द स्पेसिफिक इंडेक्स, इथं पहा 50, 40, 57 7व्या इंडेक्सला होतं. ओके, अँड इफ आय वॉन्ट टू ॲड दिस रो ॲट द इंडेक्स नंबर 8, लोकेशन पास करतो आहे पहा. मी आय एम नॉट पासिंग ILOC, आय एम पासिंग LOC, मीन्स एक्झॅक्ट व्हॅल्यू देतो आहे मी. राईट, I फॉर इंडेक्स, लोकेशन फॉर एक्झॅक्ट लेबल ऑर ॲक्च्युअल व्हॅल्यू. राईट, बरोबर आहे ना? असंच पाहिलं ना? Yes, sir. म्हणजे एक्झॅक्ट इथं ॲड होईल. ओके, सो चॉईस इज युअर्स, ILOC किंवा LOC. पण या गोष्टींची टेक केअर करा की त्याचे रिझल्ट्स काय येतील. झाला ॲट नंबरला ॲड. येस सर. आता मी चेंज 6 टाकतो. ठीक आहे, झालं. 6ला गेलं 12, 12, 12. अगोदर 6 नंबरला पहा दुसरंच काहीतरी होते, 41, 46, 57 होतं. आता 12, 12. राईट? Yes, sir. क्लिअर? सो आय एम ॲडिंग हिअर 6th इंडेक्स. कन्फ्युजन नको. पुढे पहा, आता मी आणखी गोष्ट करतो. यामध्ये मी 3rd लोकेशनला ॲड करतो आहे, रिप्लेसिंग अँड ॲडिंग. सो 3rd लोकेशनला पण चेंजेस झालेले दिसतील तुमचे. 12, 12, 34, 64, 45. राईट, आणि कॉलम्स आपण ऑलरेडी कव्हर केले, पण ॲज अ बोनस म्हणून समजा
कॉलम्स आपण कसे ॲड करतो. सो हे आहे डेटा नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्यामध्ये ए की आहे तर ह्या व्हॅल्यू आहेत, बी की तर या व्हॅल्यू, सी की तर या व्हॅल्यू. ओके, सो हे तुमचे कॉलम नेम्स असतील आणि हे कॉलममधलं कंटेंट असेल किंवा हे बाकीचे रो बनतील. ओके, सो डी एफ इज इक्वल्स टू पी डी डॉट डेटा फ्रेम, हा डेटा इथं मी कॉल केला आणि प्रिंट ओरिजिनल डेटा फ्रेम करतो आहे आणि प्रिंट डी एफला डी एफ म्हणजे ओरिजिनल डेटा फ्रेम जी आहे ती प्रिंट होईल. आता माझी कंडिशन काय किंवा आता मी लॉजिक काय यूज करतो आहे, डी एफ डॉट इन्सर्ट. ओके, काय इन्सर्ट करायचं आहे, 3 नंबरला सॉरी थर्ड पोझिशनला कॉलम थर्ड इंडेक्स थर्ड पोझिशन या थर्ड इंडेक्स राईट. ओके, तर 3 नंबरला किंवा थर्ड पोझिशन म्हणजे लाईक हा एक नंबर लाईक 0 नंबर, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर तसं. ओके, थर्ड नंबरला म्हणजे थर्ड इंडेक्सला डी नावाचा कॉलम आणि यामध्ये या व्हॅल्यू असतील ते प्रिंट करा आणि नवीन डेटा फ्रेम दाखवा किंवा प्रिंट करून घ्या. सो रिझल्ट पहा, ए बी सी हा तुमचं ओरिजिनल, यू कॅन सी द हिअर, हे तुमचं ओरिजिनल होतं. नंतर कंडिशन काय केली, डी नावाचा कॉलम ॲड करा जो की थर्ड इंडेक्सला असेल आणि त्यामध्ये व्हॅल्यू या असतील. सो डी नावाचा कॉलम ॲड केला 3 नंबरला असेल आणि त्याच्या व्हॅल्यू या असतील. क्लिअर? येस. Yes, sir. पुढे ॲडिंग अ कॉलम अँड द स्पेसिफिक पोझिशन ऑर इंडेक्स, तेच आहे. ओके, वेरी एक्झाम्पल फक्त वेगळं आहे. नाव सिम्पली ॲडिंग कॉलम बाय डिफॉल्ट ऑर ॲट द लास्ट. ओके, जर एखादा कॉलम वगैरे बाय डिफॉल्ट तुम्हाला शेवटी ॲड करायचं असेल तर यू कॅन ऑल्सो फॉलो द सेम लॉजिक. डी एफ मी कॉल करतो आहे जे की ओरिजिनल डी एफ आहे. त्यानंतर मी पोझिशन देतो आहे की ई नावाचा एक कॉलम क्रिएट करा. आय एम नॉट गिविंग एनी पोझिशन, आय एम जस्ट गिविंग जस्ट न्यू व्हेरिएबल. ओके, और जस्ट असाइनिंग अ न्यू कॉलम, ई नावाचा कॉलम आणि त्या कॉलममध्ये या व्हॅल्यू ॲड करा. सो यू कॅन सी द रिझल्ट्स. क्लिअर? 12, 23, 64, 89. Yes, sir. परत ई नावाचा कॉलम क्रिएट करा आणि या व्हॅल्यू ॲड करा. सो 2, 27, 9 राईट. अगोदर 12 आणि 89 होता, आता 2 आणि 9 अशा व्हॅल्यू म्हणजे चेंज होतात ॲज यू प्रोव्हाइड द इनपुट. मी डी एफ कॉल केली, डी एफ अपडेटेड ही आहे. आता परत सांगतो की एफ नावाचा कॉलम ॲड करा आणि सगळ्याच ठिकाणी 10 भरून टाका. सो एफ नावाचा कॉलम ॲड केला आणि सगळ्या ठिकाणी 10 ॲड करून टाकला. ओके, आणि जसं आपण ऑलरेडी पाहिलं की आपण इन्सर्ट नावाचा फंक्शन यूज करून पण ना तुम्हाला स्पेसिफिक कॉलम तिथं ॲड करतात स्पेसिफिक पोझिशनला विथ स्पेसिफिक व्हॅल्यू अँड स्पेसिफिक कंटेंट. लेट सी हाऊ वी कॅन ॲड. सो एक ॲरे मी क्रिएट केला, लेबल प्रोव्हाइड केलं ABCD आणि त्यानंतर कंडिशन पहा, हे पोझिशन काय आहे, इंडेक्स काय आहे, कॉलमचं नाव काय आहे आणि तुमची काय ॲड करायची इच्छा आहे. पोझिशन, नाव, व्हॅल्यू, पोझिशन, नेम और लेबल म्हणा अँड व्हॅल्यू. सो कंडिशन काय माझी, 2 नंबरच्या पोझिशनला और सेकंड इंडेक्सला झेड नावाचा कॉलम असाइन करा आणि त्या कॉलममध्ये प्रत्येक ठिकाणी 1000 टाका अँड द रिझल्ट्स आर हिअर. क्लिअर? येस सर. Yes, sir. ठीक आहे, रन व्हायला लागली. ठीक आहे, ही रन करायला लागेल, नंतर त्याला जावं लागेल. लेट सी, थोडं म्हणजे स्लो चालतंय बट डोंट वरी. ओके, नाव यू कॅन सी द रिझल्ट. क्लिअर? आणि आणखी एक गोष्ट, Yes, sir. ही जर सेल मी परत रन करत असेल ना तर याला एरर येईल दाखवतो, कारण ऑलरेडी ॲड केलं आणि तुम्ही आणखी म्हणतात की ॲड करा. हाऊ इट्स पॉसिबल? यू कॅन सी की कांट इन्सर्ट झेड ऑलरेडी एक्झिस्ट, बरोबर. पण मी जर इथं वाय ॲड Yes. करत असेल ना तर तो बरोबर घेईन. मी पोझिशन चेंज करेन किंवा लाईक वाय ॲड करतोय. वाय माझ्या इथलं टाईप होत नाही PC मध्ये, मी ओ टाईप करतो. ओके, ओ इज वर्किंग राईट. क्लिअर? Okay. Any Yes. doubt, any questions No, till sir. till the portion? हो सर. Okay, fine. If you don't have any questions, we can stop here for today.